गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा आता सगळीकडे पाऊस चालू आहे त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला रेकॉर्ड देत आहे. बघा मराठी अध्यापन शास्त्र काही जे मागच्या वर्षाचे प्रश्न आपण फक्त काळजीपूर्वक समजून घेऊ. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल युट्यूबला सेटिंग असते. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या आणि व्हिडिओ बघू शकतात. तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ऍपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. आता बघा तुम्हाला प्रश्न 106 काय विचारलेला होता. एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेद लिहू शकत नाही. मात्र मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या हं मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे काय? आता बघा म्हणजे प्रश्न काय म्हणतो का एक विद्यार्थी आहे त्याने खूप चिंतन केलं प्रयत्न केले असतील बरोबर आहे की नाही. पण त्याला काय केलं स्वतंत्रपणे लिहिता आलं नाही म्हणजे त्याला स्वतःपणे काय झालं लिहिता आलं नाही. मात्र हेच लेखन कौशल्य मोठ्या माणसाचं सानिध्य किंवा मित्राच्या मार्गदर्शनामध्ये लिहू शकतो. म्हणजे त्या मुलाला स्वतःहून लिहित येत नव्हता, पण त्याला मोठ्या माणसाने किंवा त्याच्या मित्राने मार्गदर्शन केलं आणि आता त्याला ते लिहिता यायला लागलं. लिहू शकतो. म्हणजे म्हणजे या पद्धतीचं मार्गदर्शन म्हणजे काय? अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता याला परातीकरण काय म्हटलं जातं? यालाच परातीकरण स्कॅफोल्डिंग असं म्हटलं जातं. तर ज्या वेळा एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादं कोणी असेल कुठेतरी अडखळलं जातं आणि कोणी त्याला मदत करतं याला परातीकरण स्कॅफोल्डिंग आलंबन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 107 बघा. प्रश्न 107 काळजीपूर्वक समजून घ्या. डॅश डॅश प्रकारच्या बघा डॅश डॅश प्रकारच्या शिक्षणात मुलांना बुद्धिमत्ता आणि तर्क काय म्हटले बघा डॅश डॅश प्रकारच्या शिक्षणात मुलांना बुद्धिमत्ता तर्क हं यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. म्हणजे काय म्हटलेले बुद्धिमत्ता आणि तर्क यासारखी वरची पातळी म्हणजे काय जास्त चिंतन करावं लागेल जास्त तर्क करावं लागेल याची गरज भासते. तर कुठे भासते? आता तुम्हाला माहिती आहे मौखिक शिक्षणामध्ये एवढी गरज भासते का? तर अजिबात नाही. गतिबोधात्मक शिक्षण काय असतं? हातांचा हालचालीद्वारे दिलं जातं. याच्यामध्ये पण एवढी गरज भासते का? तर अजिबात नाही. संरचनात्मक शिक्षण याच्यामध्ये काय असतं? यानंतर ते आणि त्यानंतर हे इथे पण वरच्या पातळीवर तर्क करण्याची गरज भासत नाही. पण जे शिक्षण असतं संकल्पना शिक्षण याला हिंदीमध्ये अवधारणात्मक शिक्षण असं म्हटलं जातं. यामध्ये वरच्या पातळीवर काय करावे लागतात? विचार करावे लागतात, तर्क करावे लागतात. कुठे गरज भासते? संकल्पना शिक्षणमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न 108 बघा. प्रश्न 108 काय म्हणतोय बघा. काळजीपूर्वक समजून घेऊ. काही शब्द चुकीचे लिहिलेले असताना बघा काय म्हणतोय काही शब्द चुकीचे लिहिलेले असताना तुम्ही विद्यार्थ्यांना एकूण भाषा वापराचे कौतुक करतात. तुम्ही तुमच्या वर्गात डॅश डॅश पद्धतीचा वापर करताय. म्हणजे काय? काही शब्द चुकीचे लिहिलेले असताना एकूण भाषा वापराचे कौतुक करतात. तुम्ही वर्गात कोणत्या पद्धतीचा वापर करतात? बघा आपण पण बघा शाळेमध्ये जेव्हा लहान मुलं असतात पहिली दुसरीचे तर या मुलांना आपण काय करतो लिहायला लावतो. मात्र त्याने जी भाषा वापरली त्या भाषेचं कौतुक करतो त्याच्या चुकांकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीला काय म्हटलं जातं? तर या पद्धतीला म्हटलं जातं समग्र भाषा पद्धत असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता एकंदरीत ज्याने ती भाषा वापरलेली ती भाषेचं काय केलं जातं? कौतुक केलं जातं. याचं काय समग्र भाषा पद्धत याला असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 109 बघा. प्रश्न 109 काय म्हणतोय काळजीपूर्वक समजून घ्या. तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात. बघा तुम्ही कोणत्या भाषिक शिक्षक आहेत? हिंदी भाषिक शिक्षक आहात. तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तेथील भाषा येत नाही तर त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे? आता बघा तुम्ही काय आहेत? हिंदी भाषिक शिक्षक आहेत. काय झाले? हिंदी भाषिक शिक्षक आहेत आणि तुमची बदली आता कुठे झाली? पंजाबमध्ये झाली. पंजाब परिसरातील जी प्राथमिक शाळा म्हणजे त्यांची ऑलरेडी कोणती भाषा असेल? पंजाबी. बरोबर आहे का नाही? आता तेथील भाषा तुम्हाला येत नाही म्हणजे पंजाबी भाषा येत नाही तर तुम्ही काय करणार? हे तुम्हाला विचारलंय. पहिलं म्हटलेले लगेच हिंदी परिसरात बदली करून घेण्यासाठी अर्ज करावा. आता तुम्हाला माहिती आहे हा आपला भारत आहे. या भारतामध्ये बदली एका दिवसात होईल का? तर अजिबात नाही. म्हणजे 3 महिन्यात जर बदली झाली तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? म्हणजे पहिलं ऑप्शन तर बरोबर नाही. दुसरा ऑप्शन म्हटलंय मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. बघा म्हणजे हे बेस्ट आहे कारण मुलांच्या भाषेचा वापर करून अध्यापन सुरू करावे म्हणजे त्यांच्या भाषेत त्या वस्तूला काय म्हणतात
त्यांना विचारायचं याला काय म्हणतात ते सांगतील आणि अध्यापन सुरू करावं. त्याच्यानंतर तिसरं काय म्हटलंय, इंग्रजीत बोलावं. डायरेक्ट इंग्रजीत बोलून चालेल का? तुम्ही प्राथमिक स्तरावर शिक्षक आहेत. डायरेक्ट इंग्रजी बोललं तर चालेल का? म्हणजे त्याच्यावर काय होईल? अन्याय होईल त्या विद्यार्थ्यांवर. कारण त्यांची मातृभाषेपेक्षा तुम्ही जर इंग्रजीला प्राधान्य दिलं तर चालेल का? तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन म्हटलंय, मुलांना हिंदी शिकण्यात प्रोत्साहन द्यावे. अरे बाबांनो, जर त्या मुलांना त्यांची मातृभाषा पंजाबी आहे, तुमची हिंदी आहे, मग तुमच्यासाठी सर्व मुलांना तुम्ही हिंदी शिकायला लावणार का? तर अजिबात नाही. म्हणजे हे पण ऑप्शन चांगलं नाही, पण 2 ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. कारण मुलांच्या भाषेचा वापर करून काय केलं पाहिजे, तुम्ही अध्यापन सुरू करून दिलं पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 110 आलेला होता बघा. प्रश्न 110 काय म्हणतोय काळजीपूर्वक समजून घेऊ. मजकुरातील विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बघा, मजकुरातील विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक बघा, बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचन या प्रकारच्या कौशल्यात आकलन बघा. बघा, कोणती माहिती म्हटले? विशिष्ट प्रकारची. कशी कोणती माहिती? विशिष्ट. म्हणजे आता बघा, हा समजा हा उतारा वाचतोय, तर त्यामधून एखादा मला विशिष्टच माहिती मला वाचायची तर ती आणि लक्षपूर्वक वाचणं या कौशल्याला काय म्हटलं जातं? आता तुम्हाला माहिती आहे, विशिष्ट प्रकारची जी माहिती वाचली जाते, तिला स्थानिक वाचन असं आकलन किंवा स्थानिक वाचन असं म्हटलं जातं. कारण तुम्हाला एवढं बघायची गरज नाही. तर फक्त तेच स्थान बघताय का जिथे तुमची विशिष्ट प्रकारची माहिती दिलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पूर्वी क्रिकेटची बातमी बरोबर आहे का नाही पेपरामध्ये वाचायचो, त्याच आपण काय करायचो? लक्षपूर्वक वाचायचो. म्हणजे याला स्थानिक आकलन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 111 बघा. प्रश्न 111 काय म्हणतोय बघा. भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो? आता बघा, भाषा शिक्षण असेल किंवा कुठलेही गणित असेल किंवा कुठल्याही शिक्षणामध्ये नैदानिक चाचणी कशासाठी घेतो? आता तुम्हाला काळजीपूर्वक जर नैदानिक चाचणी वाचली असेल तर त्याचं उत्तर बरोबर देणार. आता नैदानिक चाचणी पहिलं ऑप्शन दिलेले समकालीन मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करण्यासाठी. आता प्रश्न तयार करण्यासाठी कधी नैदानिक चाचणी वापरतो का? तर अजिबात नाही. दुसरं ऑप्शन म्हटलेले पीटीएम बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी. आता पीटीएम बैठकीत पालकांना सांगणे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी नैदानिक चाचणीचा वापर करतो का? तर अजिबात नाही. तिसरं ऑप्शन म्हटलंय विद्यार्थ्यांच्या उणिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. बघा, नैदानिक चाचणीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असतो? विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे आणि त्याच्यावर उपचारात्मक पावले उचलणे. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि विद्यार्थ्यांच्या निकालातील माहिती मिळवण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती मिळवण्यासाठी नैदानिक चाचणीचा उपयोग होत नाही. तर नैदानिक चाचणीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या उणीवा जाणून घेण्यासाठी आणि उपचारात्मक पावले उचलण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न 112 बघा. प्रश्न 112 काळजीपूर्वक समजून घ्या. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बघा, कोणतं विधान विचारलंय तुम्हाला? योग्य. आता कुठे? पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात. आता पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात काय आहे ते आपल्याला योग्य विधान काढायचं आहे. पहिलं म्हटलेलं आहे, पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतिम असते. आता मला सांगा, पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतिम आहे का? म्हणजे जर पाठ्यपुस्तक नसेल तर विद्यार्थी शिकणं अंतिम कशाला म्हणतो आपण? का याशिवाय विद्यार्थी शिकू शकत नाही. तर असं नाही. पाठ्यपुस्तक जरी नसलं तरी विद्यार्थी आणि शिक्षक काय होतं यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात. म्हणजे पहिलं विधान तर चुकीचं दिलेलं आहे, अंतिम असतं असं म्हटलेलं आहे. अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमातील उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी मदतरूप ठरते. हे थोडं बरं वाटतं. कारण पाठ्यपुस्तक काय करतं, जे आपल्या अभ्यासक्रमाचे जे उद्दिष्ट आहेत, ते पूर्तता करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी काय करतं? मदतरूप ठरतं. थोडं बरं वाटतंय. तिसरं म्हटलेलं सत्रांच्या शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन असते. आता सत्राच्या शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन पाठ्यपुस्तक नसतं तर तुमचा अभ्यासक्रम दिलेला असतो. तो असतो. म्हणजे तिसरं ऑप्शन पण तुमचं योग्य नाही. आणि पाठ्यपुस्तकांना काही पर्याय नाही. अरे बाबा, पाठ्यपुस्तकांना पर्याय आहे ना. आज तुम्ही ज्यावेळेला सीटीईटीचा अभ्यास करताय, पाठ्यपुस्तकच आहे का? तर अजिबात नाही. सामाजिक आंतरक्रिया, मोठ्या माणसाचे संपर्क वगैरे या गोष्टीने पण विद्यार्थी शिकतात. म्हणजे चौथा ऑप्शन पण चुकीचा आहे. पण ऑप्शन 2 हे बेस्ट दिलेले पाठ्यपुस्तकासंदर्भात. कारण अभ्यासक्रमाचे जे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करण्यासाठी काय करतं? एक मदतरूप करतं. त्याच्यानंतर प्रश्न 113 बघा. प्रश्न 113 पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? बघा, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक सगळ्यात महत्वाचं काय वाचलं पाहिजे आपण? मौखिक भाषा हे बारकाईने वाचा. कुठला विकास करायचा आहे? मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते. आता विद्यार्थ्यांची काय झाली पाहिजे? मौखिक भाषा विकास झाला पाहिजे. आता मौखिक भाषेचा विकास करण्यासाठी काय करणार? शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्याने वाचन करणे. मी वाचतोय, माझ्या मागे जोरात वाचा, चालेल का? तर अजिबात नाही.
दुसरं म्हटलेलं आहे कविता पाठ करून तिचे पठण करणे. कविता पाठ करा आणि परत म्हणा, चालणार नाही. भूमिका अभिनय बघा, भूमिका अभिनयात सहभाग म्हणजे भूमिका अभिनयातून जर सहभाग घेतला तर विद्यार्थ्यांचं काय होईल? मौखिक कौशल्य डेव्हलप होईल. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय? नवीन किंवा माहित नसलेल्या शब्दांचे उच्चारण सराव. आता जो शब्द त्यांना माहित नाही आणि नवीन आहे याचं किती जरी उच्चारण करायला लावलं तर मौखिक विकास होणार नाही. मौखिक विकास केव्हा होतो? का ज्या वेळा तुम्ही सहसंदर्भ विद्यार्थ्याला काही बोलायला लावला. आता भूमिका अभिनय म्हणजे काय? तुम्ही जर त्याला सांगितलं तुझ्या घरातील आई कशी बोलते तुझ्याशी त्या पद्धतीने एखादी भूमिका करून तू बोलून दाखव, संवाद करून दाखव म्हणजे काय होईल? तुमचं मौखिक भाषा विकास होईल. त्याच्यानंतर प्रश्न 114 बघा. प्रश्न 114 काळजीपूर्वक समजून घेऊ. भाषा स्वच्छंदी असते. काय म्हटलेलं बघा, भाषा स्वच्छंदी असते. असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला डॅश म्हणायचंय बघा. भाषा स्वच्छंदी असते म्हणजे काय? आपण आपण जसं म्हणतो ना, हां, सोनाली आणि मोनाली या दोघं बहिणी नाही. या दोघं बहिणी नाही किंवा यांच्यात नातं नाही. यांच्यात नातं नाही म्हणजे काय म्हणायचंय आपण? म्हणजे या दोघं बहिणी नाही. बहिणी नाही म्हणजे आपण म्हणू का बहिणी आहेत? तर अजिबात नाही. सोनाली जर असा प्रश्न आला, सोनाली आणि मोनाली यांच्यामध्ये कुठलंही नातं नाही. कुठलंही नातं नाही म्हणजे स्वच्छंदी आहेत. आता त्याच पद्धतीने हा प्रश्न विचारलाय. भाषा स्वच्छंदी आहे असं आपण जेव्हा म्हणतो बघा, भाषा स्वच्छंदी आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला काय म्हणायचंय? स्वच्छंदी असणे म्हणजे काय? दोघांमध्ये संबंध नसणे, स्वच्छंदी. बरोबर आहे का नाही? किंवा त्याला अंतर्भूत संबंध नसतो म्हणजे काय दोघांमध्ये कुठलाही संबंध नसतो असा बी शब्द तुम्हाला वापरला जाऊ शकतो. पहिलं ऑप्शन म्हटलेलं आहे भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो. आता बघा भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो तर अजिबात नाही कारण आपण स्वच्छंदी म्हणतोय हे चालणार नाही. शब्द आणि अर्थ यांच्यात संबंध योगायोगाने नसून त्यांना योग्य आधार असतो. आता जरी आधार देणं म्हणजे संबंध दाखवायचं आपल्याला संबंध नाही असं उत्तर तुम्हाला द्यायचं म्हणजे दुसरं ऑप्शन पण तुमचं येणार नाही. तिसरं ऑप्शन काय म्हणतंय बघा तिसरं ऑप्शन म्हटले भाषेचे शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो असं तुम्हाला म्हणायचंय कारण भाषा स्वच्छंदी आहे असं जेव्हा तुम्ही म्हणतात तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे का भाषा आणि अर्थ यांच्यात कुठलाही अंगभूत संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. आणि भाषा पूर्वप्रत्यय सिद्धांताचं अनुकरण करते तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं काय ज्या वेळा आपण म्हणतो भाषा स्वच्छंदी म्हणजे या दोघांमध्ये कुठलंही नातं नाही असं जेव्हा आपण म्हणतो तर यांच्यामध्ये कुठलाही अंगभूत संबंध नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आगमन आणि निगमन सर्व टॉपिक तुम्हाला अपलोड झालेले आहेत. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. व्याकरण बघा व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती बघा व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती या गोष्टीवर पुरस्कार करते की आपण बघा व्याकरण शिक्षणामध्ये तुम्ही निगमन पद्धती कशावर पुरस्कार करते? उदाहरण द्यावीत का? तर अजिबात नाही. प्रामाणिक संभाषण करावे का? अजिबात नाही. अभ्यास घटक देऊन सराव करावा का? तर अजिबात नाही. काय म्हणते? नियम सांगावेत. काय म्हणते? नियम सांगावेत. त्याच्यानंतर प्रश्न 116 बघा. प्रश्न 116 सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे बघा, सत्याच्या पलीकडे जाणे. सत्याच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? वाघ माझ्याशी बोलतोय, माकड माझ्याशी बोलतोय, चिंपांझी माझ्याशी बोलतोय. म्हणजे सत्याच्या पलीकडे चालले तुम्ही. सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे काय? याला स्पष्टीकरण म्हटलं जाईल का? तर अजिबात नाही ना. सत्याच्या पलीकडे चालले तुम्ही. सत्याच्या पलीकडे चालले. अनुमान करणं म्हटलं जाईल का? सत्याच्या पलीकडे अनुमान केव्हा लावतो? का ज्या वेळा आपल्या काही गोष्टी आपल्या समोर आहेत किंवा त्याला अनुमान लावणं म्हणू शकतो. अनुमान करणं पण आहे का? तर अजिबात नाही. विश्लेषण आहे का? तर अजिबात नाही. याला भाकीत करणे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भाकीत करणे. सत्याच्या पलीकडे जाणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे याला भाकीत करणे असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 117 बघा. प्रश्न 117 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे. बघा, शिक्षकाने काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांना मुक्त लेखन. मुक्त लेखन म्हणजे काय? तुमच्या मनात जे आहे ते लिहा. त्याला मुक्त लेखन म्हटलं जातं. मुक्त लेखन म्हणजे काय? तुमच्या मनात जे आहे ना, उदाहरणार्थ एखाद्याला झाडाबद्दल लिहायचं असेल, घराबद्दल लिहायचं असेल, त्या शाळेबद्दल लिहायचं असेल, याला मुक्त लेखन म्हणतात. मुक्त लेखन करावे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. आता मुक्त लेखनाचा योग्य फायदा काय होतो असं तुम्हाला विचारलंय. काय काय उत्तर पाहिजे मग? आता तुम्ही ऑप्शन वाचावे लागतील. पहिलं म्हटलंय यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्याचे उत्तेजन मिळते. बरोबर आहे. मुक्त लेखनामुळे काय होतं का विद्यार्थ्यांना ओघवते. ओघवते म्हणजे काय? त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या त्यांना मांडता येतात, कल्पना करता येतात. त्या कल्पनांची लिहिण्यासाठी काय भेटतं? उत्तेजन भेटतं. कारण काय होतं
या मुक्त लेखनामध्ये व्याकरणिक शब्दांवर भर दिला जात नाही. जे तुमच्या मनात आहे ते लिहा. बरोबर आहे का नाही? भले तुम्ही व्याकरणिक शब्दांचा वापर एवढा केला नाही तरी चालेल, पण मुक्त लेखनाचा हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. ऑप्शन 1 हे बरोबर म्हणताय. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन म्हटलंय, लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते. बाबा मुक्त लेखन याला म्हणणार का? मला लिहायचं नाही किंवा लिहिल याला मुक्त लेखन म्हणणार का? तर अजिबात नाही. म्हणजे दुसरं ऑप्शन चुकीचं दिलेलं आहे. त्यांना बघा तिसरं ऑप्शन काय म्हटलं? त्यांना असे वाटत नाही, की आपल्याला खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे. म्हणजे मुक्त लेखन असं म्हणणार का? जाऊ द्या बाबा आपण चुकायचे जर लिहिले तर काय प्रॉब्लेम आहे? याला मुक्त लेखन म्हणतात का? तर अजिबात नाही. चौथं ऑप्शन काय म्हटलं? त्यांच्या प्रथम भाषेतील बघा, चौथं ऑप्शन त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाची वैशिष्ट्य लेखनात समाविष्ट करता येतात. प्रथम भाषेतील वैशिष्ट्ये समाविष्ट करता येतात म्हणून मुक्त लेखन देतात का? तर नाही. मुक्त लेखनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्याची काय लागते? सवय लागते किंवा त्यांना उत्तेजन मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 118 बघा. प्रश्न 118 काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बघा, 5वी इयत्तेचे शिक्षक बघा काय म्हणते बघा, 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतात. बघा, तुम्ही शिक्षक कितवीचे 5वी इयत्तेचे तुम्ही काय करताय पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतात आणि नंतर त्यानं काय म्हटले बघा, नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नाचे ससंदर्भ बघा, ससंदर्भ उत्तर द्यायला सांगतात. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे उत्तेजन देतात? बघा, प्रश्न काय म्हणतोय का विद्यार्थी कितवीचे 5वीचे तुम्ही काय करताय विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतायत. काय सांगताय? काळजीपूर्वक वाचायला सांगतात. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नाचे ससंदर्भित उत्तर द्यायला लावतात. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताय, पाठ काळजीपूर्वक वाचायला लावलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ते वाचन कसं करणार? विस्तृत वाचन करून चालेल का? अजिबात चालणार नाही. निहाळून चालेल का? अजिबात नाही. चाळणे चालेल का? तर अजिबात नाही. यासाठी तुम्हाला गहन वाचन जेव्हा विद्यार्थी करतील म्हणजे विद्यार्थ्यांना कोणते उत्तेजन देत आहेत, तुम्ही गहन वाचन करावं हे उत्तेजन विद्यार्थ्यांना देत आहे. कारण पाठ काळजीपूर्वक वाचा. शिक्षक काय म्हणतो? काळजीपूर्वक वाचा. काळजीपूर्वक वाचणे म्हणजे गहन वाचन असतं. काय असतं? गहन वाचन. त्याच्यानंतर प्रश्न 119 काय म्हणतोय बघा. प्रश्न 119 भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते? आता भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते? आता तुम्हाला माहिती आहे केव्हा घडेल आत्मसात करणे? आत्मसात करणे म्हणजे अर्जन करणे. आत्मसात करणे म्हणजे अर्जन करणे. केव्हा घडेल? मुलांना व्याकरणाचे नियम शिकवले जातात. अजिबात नाही. मुलांना व्याकरणिक नियम शिकवणं तेव्हा अर्जन होईल का? तर अजिबात नाही. मुलांना भाषांतराचा सराव करून दिला जातो. बघा, आता भाषांतराचा सराव करून भाषा अर्जन होते का? तर अजिबात नाही. मुलांना भाषांतराचा सराव करून दिला जातो याच्याने पण भाषा अर्जन होत नाही. मुलांना वाचनाची संधी देते तिथून भाषा अर्जन होते का? नाही बाबा ते अधिगम होते. काय होईल? अधिगम होईल. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया केव्हा घडते? मुलांना भाषेच्या संपर्कात आणले जाते. म्हणजे ऑप्शन 4 हे सगळ्यात बेस्ट आहे. ज्या वेळा मुले भाषेच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा अर्जन प्रक्रिया म्हणजे आत्मसात आपोआप होते. कळालं? व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न वर्गात मातृभाषा वगळणे बघा, वर्गात मातृभाषा वगळणे काय म्हटले बघा? वगळणे. वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? बघा, मातृभाषा वगळणे म्हणजे मातृभाषा वापरली जात नाही. हा प्रश्न तुम्हाला फिरवून सुद्धा देतील. मातृभाषेला स्थान नाही, मातृभाषा वगळली जाते. तर कशामध्ये? नैसर्गिक आहे का? तर अजिबात नाही. द्विभाषिक आहे का? तर अजिबात नाही. श्रेय भाषिक आहे का? तर अजिबात नाही. याला थेट पद्धत म्हणतात. याला डायरेक्ट मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये मातृभाषा पूर्णपणे वगळली जाते किंवा तिचा वापर केला जात नाही. हे आपण ऍप मध्ये सर्व बघितलंय. तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जा, ऍपची लिंक सर्व काही भेटून जाईल तुम्हाला. हे सर्व टॉपिक आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत आणि तिथे मोबाईल नंबर आहे. काही काय अडचण असेल तर नक्की आपल्याला संपर्क करू शकतात.